विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून मुंबईतल्या 20 जागांची मागणी। वरुण सरदेसाईंसाठी वांद्रे पूर्व जागेवर ठाकरे गटाचा दावा। सूत्रांची माहिती। नवाब मलिक आमदार असलेल्या अणुशक्तीनगर मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांचा दावा। रवींद्र पवारांसाठी पवार गटाकडून अणुशक्तीनगरच्या जागेची मागणी। भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भगीरथ भालके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता। वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधात मनसे उमेदवार देणार। मनसे विधानसभेला 200 ते 250च्या आसपास जागा लढणार। राज ठाकरे यांची घोषणा। बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाविकास आघाडी आक्रमक। महाविकास आघाडीकडून राज्यभरात निषेध आंदोलन। काळे मास्क आणि काळ्या फिती बांधून शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले निषेध आंदोलनामध्ये सहभागी। मुख्यमंत्री असताना तोंड उघडलं असतं तर तोंडाला काळी पट्टी बांधायची वेळ आली नसती। पाप किती केली ते बघा मग आरोप करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा। विरोधकांच्या तोंडाला पट्ट्याच भऱ्या। विरोधक समाजामध्ये अराजक तयार करतात। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका। पुण्यामध्ये भर पावसामध्ये शरद पवार गटाचं निषेध आंदोलन। स्त्रियांवर होणारा अत्याचार कधीही खपवून घेतला जाणार नाही। विरोध करून त्याबद्दल आवाज उठवीन। शरद पवारांकडून आंदोलकांना शपथ। फोडाफोडीचं राजकारण, जातीचे द्वेष शरद पवारांनी कालवलं। सरकार आल्यावर करून दाखवा, आता काय शपथ घेता। राज ठाकरे यांचा शरद पवारांवर निशाणा। घटनाबाह्य सरकार नराधमांच्या पापावर पांघरुण घालतंय। संकटाचा बंदोबस्त करण्याची सरकारची हिंमत नाही। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणानंतर उद्धव ठाकरेंकडून सरकारचा निषेध। महाविकास आघाडीच्या मूक मोर्चाला जागर जाणीव आंदोलनानं उत्तर। अमरावती, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं जागर जाणीव आंदोलन। बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेबाबत संवेदना व्यक्त। अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी। नराधमांचे गुप्तांग कापा, अजित पवारांचा संताप। पवार ठाकरे काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाप। अशा घटनेला राजकीय दृष्टीने पाहू नये। महाविकास आघाडीच्या काळातही अशा घटना, मात्र त्यावेळी आम्ही सरकारच्या पाठीशी। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। भारत बंद विरोधामध्ये कुणीही कोर्टात गेलं नाही, मात्र महाराष्ट्र बंद म्हटल्यावर सरकारने लाडका सदा आवडता याचिका कोर्टात पाठवल्या। ठाकरे गटाचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा। भारत बंदवेळी पॉलिटिकल स्टंट करणाऱ्या उद्धव ठाकरेंची भूमिका काय होती? गुणरत्न सदावर्तेंचा उद्धव ठाकरेंना प्रतिसवाल। पुण्यात पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। मुंबईहून हैदराबादला जाताना पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं। खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची शक्यता। अपघातामध्ये 4 जण जखमी। पुणे जिल्ह्यामधील शिवणे भागात 2 तरुण नदीमध्ये अडकले। पाण्याचा प्रवाह वाढला। नदीच्या मध्यभागी 2 तरुण अडकल्याची घटना। अग्निशमन दलाकडून दोघांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू। पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। धरणाच्या सांडव्यावरून 12,131 क्युसेक पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे शहरातील रस्ते जलमय। रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पाऊस। नांदूर मध्यमेश्वर धरणातून 6,318 क्युसेक गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होणार। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। धामणी धरण 100% भरलं। धरणातून 5,000 क्युसेकना सूर्या नदीमध्ये विसर्ग सुरू।